नमस्कार, मी सपना दांडगे. गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी. भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा उत्तरच्या वतीने जळगाव जामोद पंचशील नगर येथे जिल्हा बैठक संपन्न. दिनांक 18 जुलै 2026 रोजी जळगाव जामोद येथे भारतीय बौद्ध महासभा बुलढाणा उत्तरच्या वतीने जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये बुलढाणा उत्तरमधील जिल्हा पदाधिकारी व 7 तालुक्यातील अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमध्ये राज्याचे राज्य संघटक भीमरावजी तायडे, जिल्हाध्यक्ष SS वले सर, जिल्हा सरचिटणीस सरकटे सर, कोषाध्यक्ष धम्मपालजी वाघ सर व बैठकीत उपस्थित असलेले जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत BSI मिशन 25 अंमलबजावणीवर चर्चा करून विविध विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत राज्याचे राज्य संघटक आयुष्यमान भीमराव तायडे साहेब व बुलढाणा उत्तरचे जिल्हा अध्यक्ष SS वले सर यांनी आपले मत गर्जना मराठी सोबत व्यक्त केले. गर्जना मराठी न्यूज करिता उद्भान दांडगे, जळगाव जामोद, बुलढाणा. चालू करो. जय भीम. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेची बुलढाणा जिल्हा उत्तर शाखेची जिल्हा बैठक जळगाव येथे पंचशील बुद्ध विहार या ठिकाणी आज नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील 7ही तालुक्यातील आणि 7ही शहरातील विविध पदाधिकारी, तालुक्याचे, शहराचे आणि जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते. ही बैठक घेण्याचं मूळ कारण किंवा त्याच्या मागचं कारण म्हणजे संस्थेची महाराष्ट्र राज्य शाखेची नुकतीच ऑनलाईन 10 जुलैला बैठक झाली आणि त्याच्यामध्ये संस्थेनं ठरवलेला BSI मिशन 25 हा जो कार्यक्रम आहे याचे 25 कलम आहेत. ते कलम संपूर्ण राज्यामध्ये राबवत असताना बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा कसे राबवले गेले पाहिजेत आणि त्या बुलढाणा जिल्ह्यातील तालुक्यात आणि शहरात, तालुक्यातील खेड्याखेड्यात आणि शहरातील वार्डावार्डात कसे राबवले गेले पाहिजेत हाच उद्देश ठेवून आजची ही बैठक संपन्न झालेली आहे. या बैठकीमध्ये जो मिशन 25 कार्यक्रम राबवण्याचा आहे त्याच्यासाठी ग्रामशाखावरती भर देण्यात आलेली आहे आणि ग्रामशाखा कशी स्थापन करायची आहे. आतापर्यंत ग्रामशाखा स्थापन झालेल्या आहेत, परंतु त्या अगदी व्यक्तिशयापर्यंत जाऊन त्या ठिकाणी त्याच्याशी भेटून चर्चा करून त्या ग्रामशाखेची उभारणी करणं हा मूळ हेतू या ठिकाणी ठेवून आम्ही जिल्ह्याचे 3 पदाधिकारी त्या प्रत्येक तालुका आणि शहरावर नेमलेले आहेत. ते त्यांची दखल घेतील आणि त्या तालुक्याला आणि शहराला मदत करतील. त्याचबरोबर शहरातील जो प्रत्येक पदाधिकारी आहे त्याची 21 लोकांची कार्यकारिणी असते. त्यातील एक पदाधिकारी जो आहे तो प्रत्येक 3 गावात जाईल आणि त्या 3ही गावाची ग्रामशाखा ती तयार करावी लागेल. कारण ग्रामशाखा हा मूळ पाया आहे. कारण याच्यामधूनच खऱ्या अर्थानं आमचं मिशन 25 चांगल्या प्रकारचं यशस्वीपणे राबवल्या जाणार आहे. आता आषाढ पौर्णिमा आहे, वर्षावासाला सुरुवात होणार आहे 29 जुलैपासून आणि या 29 जुलैपासून खेड्याखेड्यात आणि शहरातील वार्डावार्डामध्ये ग्रंथपठणाचं काम सुरू होते. लोक आपल्या गावामध्ये ग्रंथपठणाच्या ठिकाणी संध्याकाळी येऊन त्या ठिकाणी ग्रंथचं श्रवण करत असतात आणि त्या ग्रंथामधील जो बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला जो भाग आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी जे केलेलं लिखाण आहे त्याचा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पठण श्रवण त्या ठिकाणी करून आपण जास्तीत जास्त बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे पायी कसे होऊ, भगवान गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानाचे पायी आम्ही कसे होऊ हेच या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा आषाढ पौर्णिमेचा मुख्य उद्देश आहे. तो वर्षावर्षात आम्ही तो राबवला जातो. आजची ही जी बैठक झालेली आहे ती बैठक यशस्वीपणे पार पडलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही सर्व प्रशासनिक जे काम आहे ते खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारे राबवणार आहोत. जय भीम. आज दिनांक 18/7/2025 रोजी 26 रोजी या जळगाव जामोद येथील पंचशील बौद्धविहार
या ठिकाणी जिल्हा बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या जिल्हा बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदरणीय राज्य संघटक तथा बुलढाणा जिल्ह्याचे प्रभारी भीमरावजी तायडे साहेब हे होते. आणि या बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्वही 7ही तालुक्यातील पदाधिकारी आणि 7ही शहरातील पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. आणि यामध्ये वर्षावास प्रवचन मालिका कशा प्रकारे राबवायची याबद्दलचं सविस्तर विश्लेषण या ठिकाणी करण्यात आलं. प्रत्येक गावामध्ये वर्षावास प्रवचन मालिका राबवली गेली पाहिजे. भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ जसा प्रत्येक ठिकाणी लागतो त्याप्रमाणे त्या ठिकाणी या तालुक्यातील बौद्धाचार्याने ही प्रवचन मालिका जशी आहे तशीच्या तशी 32 विषयासह त्या ठिकाणी जाऊन सांगायची आहे. ते नियोजन करत असताना प्रत्येक तालुक्यातील बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक आणि जे बुद्ध धम्माचे अभ्यासक असतील त्या अभ्यासकांनीसुद्धा या ठिकाणी त्या प्रवचन मालिकेमध्ये सहभाग घ्यायचा आहे. आणि तो सहभाग या इतरांपर्यंत समाजामध्ये कशा प्रकारे पोचवता येईल याची खबरदारी प्रत्येक तालुक्यातील बौद्धाचार्यांनी, केंद्रीय शिक्षकांनी घ्यायची आहे. प्रत्येक जिल्ह्याला तालुक्याला जिल्ह्यातील पदाधिकारी त्या ठिकाणी नेमून दिलेले आहेत. ते नेमून दिलेले पदाधिकारी ऐनवेळी केव्हाही त्या ठिकाणी जाऊन कुठल्याही प्रवचन मालिकेमध्ये ते सहभागी होतील आणि आपलं प्रवचन सुरू करतील. अशा प्रकारचं नियोजन या वर्षावास प्रवचन मालिकेच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यामध्ये 7ही तालुक्यात करण्यात आलेलं आहे. बस.